त्याच्यामागे पण मोठं कारण आपला चिंता चिता ना झोळा आला तर परत भिजायला म्हणून. आता हे मिक्स करून खायचं. गुळचं नाही खायला माझ्या हक्काचं घर आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर संध्याकाळच्या वेळेस मी आता आजच्या व्लॉगला की नाही सुरुवात केली आहे. चहा पिते. आत्ताच माझं एडिटिंग करून झालं आणि म्हटलं चला आता सुरुवात करूया. सकाळपासून काही शूटिंगच केलेलं नाही आहे. त्याच्यामागे पण मोठं कारण आपला शेरू आणि वाघ्या दोघांनी इतकं आम्हाला रात्रभर रडवलेलं आहे. वाघ्या शेरूनी म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, मी त्यांना बघा सोडलं खेळायला बाहेर. आणि तसं मी सांगितलं पण होतं की शेरू 2-3 दिवस झाले सारखा बाहेर जातोय आणि घरी यायला लेट करतो म्हणून. तर काल गेला खेळायला आणि वाघ्या आला संध्याकाळी काहीतरी 8-8:30 पर्यंत. रात्री, संध्याकाळी पण नाही, रात्री 8-8:30 पर्यंत वाघ्या आला आणि शेरूचा काही पत्ताच नाही. रात्रभर आम्ही जागे, मी पण, कुणालचे बाबा पण. माझे डोळे बघा तुम्ही, अजिबात आम्ही झोपलेलो नाहीये. आणि सकाळी काहीतरी 7:30-8च्या दरम्यान शेरू आला घरी, पूर्ण भिजलेला, भुकेलेला, असं सगळं बोला झालं. त्याच्यामुळे खूप असं चिंता आणि म्हणजे आमची ताणभुकच हरवली होती. आम्हाला काही सुचतच नव्हतं काल रात्री. इतकं आम्ही हैराण झालो होतो. रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही जागे होतो दोघं पण. ते बघा कुणालच्या बा कुठे चाललात, त्यांनी कोयता घेतला हातामध्ये, झोपून उठले ते आता. म्हणजे 1 वाजेपर्यंत जागे होतो एक शेरूची वाट बघत, पण तो काय आलाच नाही. आणि रात्रभर काय झोप नाही. जरा पण दरवाजाचा आवाज आला ना, म्हणजे बाहेर असं वाटलं की कसला आवाज येतो, की पटकन असं वाटायचं की तोच आला म्हणून आम्ही उठून बसायची. अशी सगळी अवस्था झाली होती. म्हणजे जागरण झालं ना, त्याच्यामुळे खूप असा त्रास झाला डोळ्यांना. आणि मग म्हटलं राहू देत, सकाळीपासून थोडंसं म्हटलं आराम करूया, संध्याकाळी म्हटलं आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. आता आहे झोपलाय तो, आज त्याला सोडलेलं नाहीये. वाघ्या आहे खुल्ला. आणि त्यांची गंमत पण तुम्हाला सांगते. सकाळी वाघ्याला सोडलं, म्हणजे शिसू करायला सोडावं लागतं ना, सोडलं त्याला, तो अजिबात बाहेर जायला तयार नाही. तो झोपून तो पण झोपेमध्येच, कारण रात्री उशिरा आला होता ना, 8-8:30ला. कुठे हुंदडतात काय माहिती. आणि येताना ना आपलं हे समोरचं म्हणजे मागचं राळ आहे ना, तिकडनं दोघंजण येतात. बोला, शेरू पण सकाळी तिकडनंच आला आणि तो वाघ्या पण तिकडूनच आलेला आहे. आणि दमलेला वाघ्या आणि बाहेर जायला तयार नाही, झोपूनच होता तो कुणालच्या बाजूला. आणि जेव्हा शेरू आला ना, त्याच्यानंतर तो उठला आणि मग एकदम मस्त असं फ्रेश, बोला असं सगळं आहे. आता शेरू सकाळपासून झोपलेलाच आहे, डाराडूर झोपलाय. मी काही शूटिंग बिटिंग केलं नाही. म्हटलं त्याला व्यवस्थित त्याला आराम करू देत, म्हणजे संध्याकाळपर्यंत तो फ्रेश होऊन जाईल. म्हटलं नंतरला म्हटलं बघू, मग नंतर म्हटलं दाखवीन तुम्हाला. सकाळी आल्याला पहिला त्याला आंघोळ घातली, पूर्ण भिजलेला पाण्याने आंघोळ घातली. नाही, आलेल्या पहिला त्याला खायला दिलं. 4 चपात्या त्याने खाल्ल्या. तशा मी भात वगैरे पण मी सगळी तयारी करून ठेवली होती सकाळी जेवणाची वगैरे. रात्री पण सगळं जेवण बिवण सगळं बाहेर ठेवलं होतं. रात्री 12 वाजेपर्यंत वाट बघितली. मग नंतर मग ते जेवण त्याचं फ्रीजमध्ये टाकलं मग शेरूचं. आणि मग त्या चपात्या मग सकाळी आल्याला त्याने खाल्ला, हवल्यासारखा त्या 5 चपात्या त्याने खाल्ला. नंतर त्याला आंघोळ घातली, पुसून काढलं. तोपर्यंत माझा कुकर पण थंड झाला होता. आणि मग त्याला जेवायला दिलं, ते पण तो जेवला. आणि मग शांतपणे झोपलेला आहे दिवसभर. मग अशी एक राऊंड मारून आणलं त्याला बाहेर, शिसू करायची असेल तर. आणि आत्ता पण तो झोपलेला आहे गाढ, अजिबात कसला आवाज नाही. मी दाखवते. हा चहा पिऊन घेते अगोदर, थंड झाला माझा चहा. हे असे ना दोघं जण करतात कधी कधी. आपल्याला खूप टेन्शन होतं, कारण आजूबाजूला बघा रान आहे. आता कशी भीती नाही आमच्याकडे एवढी, पण तरी पण चिंता लागून राहते ना, कुठे गेलेत काय गेलेत. मला जाम त्रास होतो मग. आणि मग मी रडणं सगळं चालू होतं, कारण काळजी वाटते खूप. आपण लहानाचे मोठे केलेले आहेत आणि एखाद्याला म्हणतात आपल्या मुलासारखं त्यांना सांभाळलेलं आहे. आणि मनामध्ये मग नको ते विचार चालू राहतात. तर मी सतत देवाचं माझं नामस्मरण केलं चालू असतं, घरी येऊ देत असं सगळं आहे ते. त्याच्यामुळे काय आता बोलावं, आपला जीव अडकलेला आहे त्या दोघांमध्ये. हेच आहे, बाकी काही नाही. कुणाला जेव्हा पण सेम रात्रभर, ते पण त्यांना पण झोप नाही. अशीच अधेमध्ये उठून ते जागे होते. नाहीतर आम्ही कसे रात्री झोपलो ना की डायरेक्ट सकाळी आमचे डोळे उघडतात जेव्हा अलार्म वाजतो ना त्यावेळेस. कारण दिवसभर आपण काम करून थकलेलो असतो. पण काल दिवसभर एवढं काम करून पण आमच्या डोळ्याला डोळा नाही, चिंतेनी. चिंता चिता एकच शब्द असा आहे ते. चला चहा पिऊया. कुणालच्या बाबांनी जरा तिकडे घेतलं वाटतं साफ करायला. आजचं वातावरण ऊन पाऊस. बादशाह बघा डोळे आता उघडलेत बाबू.
आता त्याला ना अजिबात 2 दिवस त्याला सोडणार नाही आम्ही. असं कुणाला जेव्हा बोलले आता स्ट्रिक्टली ह्याला 2 दिवस सोडायचं नाही अजिबात. त्याला काय शिसू करायची ना ती करायची आणि मग संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेस त्याला सोडायची घरामध्ये बस. खूप त्याचं लक्ष आता बाहेर चाललेलं आहे. आणि हा बघा हा बोका बघा हा खुल्लाच आहे दिवसभर आज. पण हा पण कुठे गेलेला नाही. त्याला जोडीला शेरू पाहिजे तरच जो लांब जातो वाघे आपला. हे बघा कसं लोळणं चाललं. हे बघा कसं आहे ते. आणि किती बघा ते पाण्यामध्ये भिजून होतं ना क्लिअर स्किनला बघा इन्फेक्शन झालं आहे. एक तर त्याला आधीच मातीची ॲलर्जी आहे. त्याला बघा तुम्हाला दिसतात बारीक बारीक हे सर्व मातीची ॲलर्जी आहे त्याला. कसा झोपला आहे बघा उलटा होऊन. कसं लाल झालं आहे बघा हे सगळं. ते पाणी बिण्यामध्ये भिजवून आणि मातीमध्ये लोळून हे सगळी स्किन त्याची लाल झालेली आहे शेरूची. ए बोक्या झोप येते. कसा रिलॅक्समध्ये झोपला. आज दिवसभर तो झोपलेलाच आहे. अजिबात जागा नाही. आता पण झोप येते त्याला. वाग्या चल बाहेर. चल बाहेर बेटा चल. या माझ्या पोर आहे ना गुणी यायले. बुडू चल हे बाबाकडे जाऊया चल. हे घाण लागले केसाने. ये ते ये. झोप त्यांच्या डोळ्यावरती. दिवसभर कुठे कुठे हुंदडं होते ना काल नुसती त्यांच्या डोळ्यावर झोप आहे. एवढे थकलेले आहेत दोघं जण. बोला जेवलेत मात्र व्यवस्थित. सकाळी नाश्ता दुपारी जेवण सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे दोघांनी पण. त्याच्यामुळे काय फारशी चिंता नाही आहे. मी आल्यानंतर दोघांना चेक पण केलं काय ताप बीप काय तर काय नाही असं हाय व्यवस्थित आहे. खाल्लं पिल्लं म्हणजे काही चिंता नाही. मग असं ह्या बोक्याचीच मला काळजी वाटते जास्त करून. बोकोबा येतो बाहेर सुसू करायची येते. गुंडी कशी तंगडा वर करून झोपले बघा गुंडी. आज रविवार आहे ना. रविवारची सुट्टी आहे आमची. हा पाऊस भरून आला. दिवसभर ऊन होता. काय चित्तच नाही. आज आम्ही काय नाही काम केलेलं आहे. रविवारची सुट्टी घेतली ना. तुका कोयता हातामध्ये घेतला. कुणाला जेव्हा आता घेतला आहे कोयता हातात. आराम करायचा. रविवारची सुट्टी सांगितलेली आहे ना. काम नाही करायचं रविवारचं. वातावरण छान झालं आहे बघा मस्त. लसूण वाढले परत. हा हे बघ फुलाला सुरुवात झाली. ही बघा ही शिराळ्याची फुलं आहेत ना संध्याकाळच्या वेळेसच फुलतात. बघा पिवळी फुलं दिसतात तुम्हाला. ती सगळी शिराळ्याची आहेत ती. ही बघा आम्हाला काय फेरफटका मारल्याशिवाय चैन नाही पडत ना. आज काही सकाळपासून नाही आलेलो इथे. पण आत्ता संध्याकाळच्या वेळेस जरा म्हटलं फिरूया. ही बघा फुलं दिसतात पिवळी रंगाची. शिराळी दोडकं ना त्याला दोडकं म्हणतात ना. काय जण दोडकं म्हणतात त्याची फुलं आहेत ती. आत्ता हे मागे बघा साफ केलेलं. काय करायचं राहू दे. आज सुट्टी आहे रविवार एन्जॉय करायचा. हां माझा आहे बाबा. मी आज भरपूर आराम केला कारण रात्रभर जागरण झालं होतं. त्याच्यामुळे फारसं असं काही घरातलं काम मी काढलेलं नाही आहे. म्हणजे आपलं जे रुटीनचं असं ना तेच काम केलं. बाकी असं एक्स्ट्रा काय केलंच नाही. कुठला हा रोज नेहमी इथे आलो ना. हां पाय टाकायला भीती वाटते. काठी घ्यायच्या हातात. येतो ना आपण. हां आता नाही सुरुवात तर केली आम्ही साफसफाईला. चालू असतं अधनं. आता यावर्षी एवढं काय आपल्याला भारी नाही. गेल्या वर्षी किती वाढलं होतं ना. गेल्या वर्षी खूप बापरे झालं होतं डबल टेबल. ह्या वर्षी तरी तुम्हाला असं काय एवढं दिसतंय कमीच आहे. हां गेल्या वर्षी तर केवढं उंच बघा. हा मांडव आहे ना एवढं उंच झालं होतं. एवढं सगळं वाढलं होतं गेल्या वर्षी नाही ह्या टायमाला ना. आणि मग माणसं बोलून आपण केलं होतं. पाऊस आला. चला 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 चला. हे बघा ह्याला आता जरा नेते शिसू करायला. थांब चप्पल घालू दे. उभा राहा. आपल्याला ह्यांची चिंता ह्यांना काय नाही. ऐक देवा रे. चला शिसू करायला नेते जरा. आता माझ्याकडे बघ होता. इकडे ह्या साईडला. इकडे इथे ये ह्या साईडला. चल लवकर पाऊस आता भरून आलाय तो बघा. कधी पण पाऊस पडेल. माझा बच्चा बोका. हां आयशीला रात्रभर चिंतेमध्ये ठेवून बाहेर भटकतात रानावनात. हां आणि मग दिवसभर झोपा काढत राहायचं. हां नाही पण ते मला वाटतं एका ठिकाणी बसत पण नसतील. नुसते धावत असतील ना. अरे दुसऱ्या ह्याच्यात गेले ना. आता इथे पण कुत्र्यांचा आवाज येतो बुकायचा. साईडला कुत्री आहे. कुठल्या साईडला. ह्या साईडला कुठलं गाव येतं. बुरंबावडे. मग तिकडे गेले असतील काय ही लोक दोघं जण.
फणसगाव इकडे खाली उतरले, फणसगाव बिलसगाव लांब आहे ना ते, हा तिकडे त्या साईडला गेले की त्यांना यायला टाइम जातो, लांब जातात. हा जाताना जातात धावत 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 खेळत जातात, मग कुत्रे अंगा बिंगावर येतात ना, हा म्हणजे इकडे तिकडे होतात. मग तिकडे तिकडे होतात. हा मग तिकडली कुत्री थोडी त्यांना राहून देणार, हा मग तेच तर. तिकडे धावतात ते. नाही तो बघा आला ना सकाळी शेरू, तिथे वरच्या साईडला ना माती बिती अशी लाल होतं. आम्ही घाबरलो. आम्हाला असं वाटलं काय लागलंय काय काय, चेक केलं तर माती होती ती. आणि तुम्ही बघा याची केस बघा, हा पूर्ण पांढरा शुभ्र आहे तो, पण त्याची केस बघा आता कशी झाली ती चॉकलेटी. आता ही नवीन दुसरी केस आले वाटते ना कुणा ह्याच्याला ह्याला. तर इकडे या, हे राऊंड मारूया आपण. ये सोडलं नाही ना, नाही सोडलेलं त्याला, बोलेल तो तेव्हा आपण. नाही लागलंय ते कानाला, हा लागले, जखम झालेले. तो हात लावून देतो बिंदास, तो भाग्या नाही. हा ह्याची चिंता नाही. भाग्या आपला जरा हे आगाव आहे. आगाव म्हणजे हू करत राहणार हात लावला गेला का. तो पण गपचूप आहे बघितलं ना, सोडलेला गेलाच नाही. ह्याला जरा राऊंड मारूया चल. चला घरामध्ये. ह्या बघा ह्या गाद्या बिद्या सगळ्या जरा काढल्या होत्या सोफ्यावरच्या, सुकट घातलेल्या उन्हामध्ये, अंथरुण वगैरे सगळे. हे बघा चला चला घरात, चला घरात. बाबा म्हणतोय सोड म्हणून, पण नको बाबा, मला रिक्स नको. चला चला. हा बघा बोका आमचा, आज सुट्टीचा दिवस आहे ना, बघा कसा बसलाय पाय खाली कर. हां झालं, हा हो करून झालं. एकटाच आपला हसवता बघापासनं. हे घे ह्याला बांध जा, मी ते गाद्या उचलतो. जा 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 जरा शेरू खाली तर जा, पाठीमागे जा, पाठच्या बेडवर जा जा, तर पाठच्या बेडवर. तर आम्ही आता एक की नाही राऊंड मारायला निघालोय संध्याकाळच्या वेळेस. पुण्याला गेलाय तिकडे व्हिडिओ अपलोड करायला, तर पाऊस पडत होता ना, त्याच्यामुळे त्याला छत्री द्यायला आम्ही चाललोय. कुणालच्या बाबा एकटेच चालले होते, त्यांना वाटलं मी पण येते. आता तू त्या इथे जवळ, तुझा हात पण उजवा, आम्ही दिसणार का. हा काय दिसला ना चेहरा. जोरात आला तर परत भिजायला म्हण ना. झाला पण आता होईल, आता 2 मिनिटात होईल, प्रोसेस होत आहे. हा जावा, नकोय होईल आता. खोलायची ट्रेक माहिती असेल तर ना, आम्ही कसा खोलला बरोबर. तर भूक लागली ना संध्याकाळची, तर हे चणे घेतलेत थोडेसे, आणि हा गूळ जो मी काल संध्याकाळी नाही बारीक चिरून ठेवला. आता हे मिक्स करून खायचं. गूळ चणे खायला खूप भारी लागतात चवीला. गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आणि जोडीला चणे, बस. आता हे मी खाणार एकटी, कुणालच्या बाबांना नाही आवडत, ते गेले उठून किचनमध्ये. इथे संध्याकाळचा दिवाबत्ती पण करून झालेला आहे. आता थोडंसं माझं मोबाईलचं काम चालू आहे ना, तर काम करता करता हे खायचं, आठवतं साईडला. तर इथे बघा आता मी रात्रीच्या जेवणाला की नाही सुरुवात केली आहे. तर हे तांदूळ जरा धुवायचेत, मसूरची डाळ बनवते. आणि इथे ना हे सालवाले मूग असतात ना, ते भिजवलेत सकाळच्या नाश्त्यासाठी. धुवायचं बाकी आहे, डबं धुवून घेते. चला कुकर लावून घेते पटकन. तर हा बघा कुकर माझा की नाही लावून झालेला आहे. आणि डाळ बघा भिजवली ना, ती धुवून वगैरे ठेवलेली आहे. खरं म्हटलं तर ही डाळ की नाही मूग डाळ सालवाली बघा असते ना, परवा दिवशी जेव्हा साफसफाई केलं ना किचन, त्यावेळेस एका डब्यामध्ये मला सापडली, म्हणजे होती माझ्या लक्षामध्ये आहे ती. पण काय होतं की ते सालवाली डाळ असते ना, खिचडीमध्ये वगैरे टाकतो बघा, ते आवडत नाही आमच्याकडे. त्याच्यामुळे तशीच मग राहिली होती किती दिवस झाले. तर म्हटलं आता भिजत घालते, उद्या सकाळी त्याचे वडे वगैरे असं काहीतरी म्हटलं नाश्त्यामध्ये होऊन जाईल. तर हे दोघं जण बघा आमचे चंगू मंगू झोपलेत बघा आता गाढ. आणि कुणाल आणि कुणालचे बाबा दोघं जण पण आता बाहेर गेलेत, ते तरळ्यात गेले. कुणालचं एक काम त्याला आठवलं त्याच्यामुळे. तर हे बघा दारं खिडक्या सगळी बंद केलेले आहेत. आणि हे दोघं जण आहेत, त्याच्यामुळे फारशी अशी काही भीती नाही असं. चला मग ताई, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आज काय फारसं असं काही शेअर नाही केलेलं आहे, पण ही गोष्ट ना मला तुमच्याशी शेअर करायची होती. हे जे शेरूचं सगळं चाललं होतं ना, गेले 3-4 दिवस झाले त्याचे असे नाटकं चालू आहे.
त्याच्यामुळे म्हटलं तुमच्याशी बोलल्याशिवाय मला कसं चैन पडत नाही, मग आतल्यात मनामध्ये सगळ्या गोष्टी राहतात त्या. आणि तुम्ही पण सर्वजण बघा काळजी करता, कारण तुमचं पण प्रेम आहे ह्या दोघांवरती. खूप जणं हां, मला ना आता आठवले, एक कमेंट आठवली. मी बोलते त्या कमेंटविषयी. आता हल्लीच मला वाटतं काहीतरी 2 दिवस झाले एका व्हिडिओवरती कमेंट आलेली. हां, आत्ता 2 दिवस झाले, मला वाटतं काहीतरी शनिवारी मी व्हिडिओ टाकला ना, त्याच्यावरती कमेंट होतं की ताई तुम्ही मुंबईला गेल्यानंतर म्हणजे कसं भाग्या शेरू यांचं वाईट वाटते. म्हटलं ही कुठली कमेंट, म्हणजे मुंबईला म्हटलं कोण जाणार आहे. मी ती कमेंट वाचली आणि बापरे म्हटलं हे काय आहे नवीन. मी तर म्हटलं काय विषयच नाही, मुंबईचा काय बोललेलीच नाही आहे मी, व्हिडिओमध्ये पण नाही आणि कधीच नाही बोललेली आहे. मुंबईला जायचा तर प्रश्नच येत नाही आहे. आता बघा इथे आपलं आता बांधकाम चालू झालेलं आहे. आता त्या ताई नवीन आहेत जुन्या आहेत काय मला माहीत नाही, पण ती कमेंट वाचल्याने मला असं थोडंसं असं आश्चर्य वाटलं, हे काय आहे आता नवीन आले. पण मी सांगते मी कुठे जाणार नाही, मी इथेच राहणार आहे. हेच माझं घर आहे आता, माझ्या हक्काचं घर आहे. त्याच्यामुळे जे काही माझं होईल ते ह्याच घरामध्ये होईल. आणि आता बघा इथे बांधकाम वगैरे आता आपलं बघा चालू झालेलं आहे. आता पुढे काहीतरी फ्युचरचा विचार केला, त्याच्यामुळे सगळं आपण करतोय ना, असं आहे ते. आता ते मगाशी काका पण आज बघा येऊन गेले. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे कुठेही जायचा माझा विचार नाही आहे असं. त्याच्यामुळे कोणी पण असं काळजी करू नका. आपले भाग्या शेरू इथेच राहणं छानपैकी त्यांच्या घरामध्ये. हे त्यांचं घर आहे, भाग्या शेरू यांचं, त्यांचं हक्काचं घर आहे, जिथे ते आनंदाने बागडतात, खेळतात, धुमाकूळ घालतात. कधी कधी मला ना अशा गोष्टी तुमच्याशी शेअर करता येत नाही. खूप खूप दोघंजण धमाल करतात. तर चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडलं तर जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.